हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IoTचा प्रोजेक्ट बनवणार आहोत, की आपण IoTमध्ये होम अप्लायन्स आपण कसं करू शकतो, की आपण ऑनलाईन मोबाईलच्या थ्रू किंवा लॅपटॉपच्या थ्रू आपण डिव्हाइस कसा ऑन ऑफ करू शकतो, ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल काय-काय आपल्याला सामान लागणार आहे त्यासाठी ते आपण बघू. फर्स्ट आहे MCU 2866 जो की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये भेटू शकेल. परत 9 व्होल्टची बॅटरी आणि बॅटरी कॅप, एक ब्रेडबोर्ड आणि 5 असं मेल टू फिमेल पिन्स, परत एक रिले, बल्ब आणि पिन जे की आपण बोर्डमध्ये लावणार आहोत. आणि हे तुम्ही बघू शकता की आपण जे मध्ये आहे का नाही, मध्ये आपण एक वायरतून 2 तुकडे केलेले आहेत आणि एक तुकडा रिलेच्या राईट मोस्ट साईडला एक आणि लेफ्ट मोस्ट मध्ये एक आपण जोडलेला आहोत. हे आपलं इनिशियल आपलं सेटअप आहे. नंतर आता आपण स्टार्ट करू की आपण कसं करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण ब्रेडबोर्ड आपण लावूया इथं. त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. D4 पिन जेणेकरून ह्या साईडला आली पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे. तर रिलेमध्ये तुम्ही बघू शकता की एक पॉझिटिव्ह पिन आहे, एक ग्राउंड पिन आहे आणि एक इन पिन आहे. जी इन पिन आहे ती आपल्याला D4 ला कनेक्ट करायची आहे, जो की इथं आहे D4. आपण बॅटरी सिंपल कनेक्शन आहे. बॅटरी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्हला आपण जोडणार आहोत. तर आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आपण जोडलेला आहे बॅटरीला. आणि हे आपण जे निगेटिव्ह आहे ते जे MCU बोर्ड आहे त्याच्या ग्राउंडला आपण जोडणार आहोत निगेटिव्ह. आणि जे पॉझिटिव्ह आहे ते आपण MCU बोर्डच्या 3 व्होल्टला जोडणार आहे, जे की 3V म्हणून लिहिलेलं आहे. 3 व्होल्टला आपण ते जोडणार आहोत. आणि जसं की तुम्ही बघू शकता की मी ऑलरेडी ह्याच्यात कोड इम्प्लिमेंट केलेलं आहे, त्यामुळे ते ब्ल्यू लाईट दिसत आहे की आपला वायफाय कनेक्ट केलेला आहे. नंतर जे ह्याची पॉझिटिव्ह पिन आहे VCC म्हणून, ते आपण आपल्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह पिनला जोडणार आहोत. आणि जी रिलेची ग्राउंड पिन आहे, जे रिलेची ग्राउंड पिन आहे ती आपण बॅटरीच्या निगेटिव्ह पिनला जोडणार आहोत. अशा प्रकारे. आणि आपली लाल आणि रेड लाईट ब्लिंक होत आहे. तर आपण आपलं डिव्हाइस आता ऑनलाईन आहे. आपण वेबसाईटवरती जाऊन बघू शकतो आणि त्याची कोडिंग पण आपण करणार आहोत. तर आपण इनिशियल आपण आहे ना कनेक्ट करून बघू की आपलं हे सर्व वर्क होत आहे का. नंतर मी सांगतो की तुम्हाला कसं आपण केलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी बोर्ड लावलेला आहे आणि आता डिव्हाइसमध्ये ऑन आहे आपली लाईट. तर आपण त्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकतो की आपली डिव्हाइस ऑन आहे की ऑफ आहे. त्यासाठी वेबसाईट आहे बायलॅक म्हणून, बायलॅक क्लाउड. जसं की आपण बायलॅक क्लाउड वरती गेलं की आपल्याला दिसत आहे की
आपला डिव्हाइस एक मी बनवून ठेवलेला आहे मॉड्यूल, कंट्रोल इलेक्ट्रिक बल्ब म्हणून. त्याच्या आतमध्ये गेले की आपला डिव्हाइस आता ऑनलाईन आहे. तर ते आपण आता ऑन आहे बल्ब आणि मी जसं ऑफ केलं की ते बंद पडेल. तुम्ही बघू शकता इथं कॅमेरामध्ये आणि वेबसाईटमध्ये सुद्धा. जसं की मी इथं ऑन केलं की बल्ब लागत आहे, ऑफ केलं की बंद होत आहे. तर ह्याची कोडिंग, ह्याचा कोड इथं आहे. जो हा वरती कोड आहे तो कोड आहे बायलॅक वरून, जो आपण टूलवरून जनरेट केला आहे. ते पण आपण बघणार आहोत की कसं करू शकतो. आणि हे बाकीचे हेडर फाइल्स, हा कोड मी गिटहबला अपलोड केलेला आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हा कोड भेटून जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकता की बाकीचे आपल्याला जे लागणारे जे इनिशियल लायब्ररीज आहेत ते डाउनलोड करायचे आहे. आणि ह्या टूल बद्दल आपण थोडं जाणून घेऊया. आणि इथं प्रेफरन्स मध्ये आपल्याला तुम्ही हे बघू शकता लिंक. हा लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्हाला. तिथे हा तुम्हाला लिंक टाकायचा आहे आणि तुम्हाला ओके करायचं आहे. आणि नंतर स्केच मध्ये जाऊन तुम्हाला ESP पण टूल्स मध्ये जाऊन तुम्हाला पोर्ट्स मध्ये तुम्हाला कोड जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा सिलेक्ट करायचं आहे पोर्ट. हे झालं इनिशियल. आता आपण काय करूया, जे हे डिव्हाइस आहे त्याला कनेक्ट करूया लॅपटॉपशी. आणि जो आपण कोड टाकलेला आहे तो त्याला डबल कसा आपण अपलोड करू शकतो तो पण पाहूया. आपण कसा अपलोड होतो तो पण बघूया आपण. आणि लाईक तुम्ही बघू शकता की जसे मी ऑन केलं की लागत आहे आणि ऑफ केलं की बंद होत आहे. तर असे हे कनेक्शन आहे IoTच्या प्रोजेक्टचं, आपल्या होम अप्लायन्सच्या प्रोजेक्टचं. तर ठीक आहे, चला आपण बघू की आपण लॅपटॉपशी कसं आपण अपलोड करू शकतो कोड. तर आपण आता बघणार आहोत की आपण बायलॅक टूलचा आपण वापर कसा करू शकतो. तर मी बायलॅकच्या डॅशबोर्डवरती आलो. सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, जर ओपन करायचं असेल तर टाईप करायचं आहे बायलॅक क्लाउड. क्लाउड एंटर दाबायचं आणि जी पहिली लिंक केली त्याच्यावरती क्लिक करू या आपण. आणि तुम्ही बघू शकता की आपल्या डिव्हाइसेस आहेत. आपण नवीन डिव्हाइस ऍड करू शकतो. इथं डेव्हलपर झोन मध्ये जाऊ आणि इथं नवीन टेम्पलेट ऍड करू. ह्याचं नाव आपण देऊ की IoT प्रोजेक्ट आपण नाव देऊ. IoT प्रोजेक्ट. आणि आपला जो बोर्ड आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. आपला बोर्ड आहे ESP8266. नंतर आपला वायफाय आहे, वायफाय थ्रू आपण कनेक्ट करणार आहोत. नंतर रन करू. आपण आता होम पेजवरती आलेलो आहे IoT प्रोजेक्ट. नंतर आपण डेटा स्ट्रीम मध्ये जायचं आहे. ऍड न्यू डेटा स्ट्रीम करता आहे आणि इथं डिजिटल पिन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपण इथं काय पण नाव देऊ शकतो. इथं IoT प्रोजेक्ट नाव देऊ आपण. ओके. नंतर पिन नंबर आपल्याला 2. आपण D4 मध्ये कनेक्ट केलेला आहे त्यामुळं आपण पिन नंबर 2 सिलेक्ट करायचा आहे आणि आउटपुटसाठी आहे. आणि क्रिएट म्हणून करायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपण वेब डॅशबोर्ड वर यायचं आहे. वेब डॅशबोर्ड मध्ये आपल्याला स्विच ऍड करायचं आहे, जसं तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेटिंग मध्ये जायचं आहे स्विच मध्ये. आणि स्विचचं नाव काही पण देऊ शकता तुम्ही. आपण इथं डेटा स्ट्रीम चूज करताना IoT प्रोजेक्ट 2 आलेला आहे इथं. ते आपण सिलेक्ट करूया आणि सेव्ह करूया. नंतर दॅट्स इट. एवढं सेटिंग करायचं आहे. आणि नंतर आपण हा सेव्ह करूया आपण. आणि हा सेव्ह झालेला आहे आपला प्रोजेक्ट. आणि नंतर आपण डेव्हलपर्स मध्ये आपण बघू शकता. आणि नंतर डिव्हाइसेस मध्ये यायचं आहे आपल्याला. आणि इथं न्यू डिव्हाइस तिथं पण ऍड करायचं आहे आपल्याला. फ्रॉम टेम्पलेट करायचं आहे. टेम्पलेट चूज करायचं आहे IoT प्रोजेक्ट आणि क्रिएट करायचं आहे. आणि तुम्ही जसं बघू शकता की इथं आपल्याला कोड जनरेट करून आलेला आहे. ती सिंपल कॉपी करायचं आहे.
कॉपी झालेला आहे आणि नंतर तो कोड आपला Arduino Uno मध्ये आणायचा आहे आणि तुम्हाला हे जे 3 लाईन दिसत आहेत त्याच्या जागी पेस्ट करायचं आहे. तर हा सिंपल कोड आहे आणि नंतर जो बोर्ड आहे आपला हा बोर्ड. तर इथे आपल्याला आपण क्लिक करून लॅपटॉपला कनेक्ट करायचे आहे. तर आपण बघू जसं की हा माझ्याकडे केबल आहे तो मी सिंपल मी आपल्या एमसी बोर्डला कनेक्ट करीन. आणि आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करीन आणि तुम्ही बघू शकता की ते कनेक्ट झालेलं आहे आणि सिंपल आपल्याला अपलोड करायचं आहे ना तर आपण आहे ना इथं पासवर्ड चेंज करू वायफाय नेम आणि पासवर्ड चेंज करू. मोबाईलचा पण दाखवू शकतो. जसं की मी मोबाईलवर बघून टाकत आहे. स्पॉट नेम HACRHK_52 आणि वायफाय पासवर्ड केशव के कॅपिटल EZLA3 ओके नाईस. तर हे आपलं झालेलं आहे आणि आपला बोर्ड पण कनेक्टेड आहे आणि सिंपल आपण हा जो अपलोडचा बटन दिसत आहे तिथं अपलोडवरती क्लिक करूया आणि जसं तुम्ही बघू शकता की हे अपलोड होत आहे. 60% झाले, 15% झालेलं आहे, 23%, 43%. जसं 100% होईल तर आपला कोडच्यावर सर्व अपलोड होईल आणि तुम्ही बघू शकता की इथे ब्लिंक होत आहे लाईट. तर ते ब्लिंक का होत आहे तर ते कोड अपलोड होत आहे त्यामुळे ब्लिंक होत आहे आणि आता व्हेरीफाय झाल्यानंतर आपली ब्ल्यू लाईट कंटिन्यू ब्लिंक होत आहे. तर ते कशामुळे होत आहे की आपला वायफाय कनेक्टेड झालेला आहे. आणि जसं तुम्ही मोबाईलवरती पण बघू शकता की वन डिव्हाइस इज कनेक्टेड. तुम्ही बघू शकता ESP7819 E6 हे कनेक्ट झालेलं आहे. तर आपला प्रोजेक्ट वर्क करत आहे प्रॉपरली आणि आपण आता चेक पण करूया. हा बोर्डवर ते लावून आपण चेक करू शकतो. आता हा चालू आहे आणि आपण वेबसाईट वरती जाऊ. जो आपण इलेक्ट्रिक बल्ब आहे तोच मी कोड ठेवलेला आहे. तो नवीन वाला टाकला नाही. आपण आता हे डिव्हाइस तुम्ही ऑनलाईन बघू शकता. मी जसं ऑफ करेल पण रिफ्रेश करू वेबसाईट. हा तर तुम्ही बघू शकता की जसं मी ऑफ केलं की बंद होत आहे आणि जसं मी ऑन करेल तेव्हा ते ऑन होत आहे. तर आपण आपला प्रोजेक्ट वर्क करत आहे. तर आजच्या प्रोजेक्टमध्ये हेच आहे. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग.